नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हेल्दी पावभाजी. चला तर मग त्याची आपण कृती बघूयात. आता आपण पावभाजीची कृती बघूयात. मी कुकरमध्ये हे सुके हिरवे वाटाणे आहेत, एकदम रेस्टॉरंट स्टाईल करूयात आपण. हिरवे वाटाणे मी काल रात्री भिजवून ठेवले होते, ते वाटाणे. आणि याच्यामध्ये आहे कांदा, टोमॅटो आणि फ्लावर आणि बटाटे, असं सगळं टाकून आपल्याला याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि अर्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला रंगासाठी बीटरूट. आता याला 4 ते 5 शिट्ट्या होऊ दे. 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं. पुढची कृती नंतर बघूयात. आता मी कुकर उतरवून घेतलेला आहे. कढईमध्ये मी 3 टेबलस्पून बटर घातलेलं आहे. बटरमध्ये आता आपण आलं आणि लसूण क्रश केलेलं घालून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये मी क्रश केलेला लसूण घातलाय. हा साधारण 1.5 टेबलस्पून आहे. दीड टेबलस्पून आलं घातलंय. हे आता परतवून घेऊयात जरा. आता ह्याच्यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात. तो व्यवस्थित परतवून घेऊयात. याच्यामध्ये पण कांदा आहे, टोमॅटो आहे. मी हे शिजवताना त्याच्यामध्ये हळद आणि थोडीशी लाल मिरची घालून शिजवलेलं आहे. आता हे पूर्ण परतवून झालं की हा जो पल्प आहे तो हा आपण ह्याच्यात घालून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे. साधारण 3 टीस्पून. तोही ह्याच्यात व्यवस्थित परतवून घेऊया. मसाले छान परतले गेले असले की ते व्यवस्थित शिजलेले असतात आणि मग त्याला कच्चट स्वाद आणि स्मेल येत नाही. म्हणून कायम आधी मसाले घालावे परतवून घेण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया. काश्मीरी चिली पावडर ही तिखट नसते, ही रंग देते. आता हा गॅस बारीक केलाय आणि पल्प घालून घेऊयात. हा जो केलाय आपण तो. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
हळूहळू थोडं थोडं पाणी घालूयात. ह्याला आता जरा एकजीव होऊ दे. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालूयात. एक अख्खी शिमला मिरची आहे. हा रंग बीटरूट घातल्याने येतो. हे खूप हेल्दी पण आहे, यात भरपूर भाज्या पण आहेत आणि लहान मुलांसाठी थंडीच्या दिवसात चांगलं पण आहे. गॅस मी परत बारीक करून घेतलाय. त्यात थोडंसं बटर घातलंय. म्हणजे छान मखमली होते ही. आता ह्याच्यामध्ये मीठ ऍडजस्ट करून घेऊयात आपण. शिजवताना मी 1 चमचा घातला होता, आता 1 चमचा घालते. लक्षात ठेवा, अमूल बटर मध्ये पण थोडासा मिठाचं प्रमाण असतं, खारट असतं ते, त्या अनुषंगाने मीठ घाला. ती झटपट आहे पावभाजी, खूप लवकर होते, पौष्टिक असते घरात केल्यामुळे आणि मुलांनाही आवडते. पण दररोज चपाती भाजी खाऊन मुलंही कंटाळतात. आय होप तुम्हाला ही आजची माझी साधी सोपी सरळ रेसिपी आवडली असेल. घरी जरूर ट्राय करून बघा. तुम्ही स्वतः खा, घरच्यांना खायला घाला, तुमच्या मुलांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जा. मी नवीन नवीन रेसिपी आणण्यासाठी खूप कष्ट करते. तुमच्या एका सबस्क्रिप्शननी मला खूप मोटिवेशन मिळतं आणि एका लाईकनी खूप आनंदही होतो. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आठवणीने बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझी नवीन रेसिपी जेव्हा येईल तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. मागचे 2 दिवस मी व्हिडिओ टाकला नव्हता कारण मला बरं नाहीये थोडं. आज तब्येत चांगली होती, मुलाची पण फरमाईश आली पावभाजीची, म्हणून हा पावभाजीचा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलाय. प्लीज शो युअर लव्ह. थँक्यू.